जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे. IBM न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी उत्तर नागपुरामध्ये आहे आणि उत्तर नागपूरच्या या नागशेन शाळा आणि आदर्श कन्या शाळा परिसरामध्ये आहे. या दोन्ही शाळेमध्ये आपण बघू शकता भगवान बुद्ध विहार सार्वजनिक संस्था इंदोरा याचं मतदान इथे सुरू आहे. 14 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. 5 वर्षांनी निवडणूक पाहायला हवी, परंतु 14 वर्षांनी ही निवडणूक होत आहे. आपण बघू शकता इथे मतदारांमध्ये कशा प्रकारे उत्साह बघायला मिळत आहे. इंदोरा हा जो आहे आंबेडकरी समाजाचा एक बालेकिल्ला असा मानला जातो आणि इंदोरा बुद्ध विहार हे एक ऐतिहासिक बुद्ध विहार आहे आणि याच बुद्ध विहाराचं जे आहे ते मतदान इथे सुरू आहे. मी पुन्हा सांगेल की 14 वर्षानंतर हे मतदान होत आहे. 5 वर्षांनी मतदानाची प्रक्रिया असते, परंतु 14 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे आणि चुरशीची निवडणूक बघायला मिळत आहे. 3 पॅनल इथे आहेत आणि तिन्ही पॅनलमध्ये जी आहे चुरशीची लढत बघायला मिळत आहे आणि मतदारांमध्ये सुद्धा उत्साह दिसत आहे. माझ्यासोबत दादा, काय नाव आहे तुमचं? काय सांगाल? 14 वर्षांनी ही निवडणूक होत आहे इंदोरा बुद्ध विहाराची. बरोबर आहे. अगोदरच व्हायला पाहिजेत होते, पण आता पुष्कळ दिवस झाले इलेक्शन झालेलं नाही आणि ह्या इलेक्शनमध्ये पुष्कळ लोकांचा उत्साह आहे आणि मला वाटते चांगले मतदान होईल आणि चांगले एखादी पॅनल निवडून येईल अशी अपेक्षा आहे. किती पॅनल आहेत तिथे? 3 पॅनल आहेत. कुठले? हो, नागार्जुन पॅनल आहे, एकता पॅनल आहे आणि अजून मैत्री पॅनल. तर मी सांगेल की एकता पॅनल, नागार्जुन पॅनल आणि मैत्री पॅनल असे 3 पॅनल इथे उभे आहेत. माझ्यासोबत अजूनही काही बांधव आहेत. काय सांगाल? निवडणूक आहे, चुरशीची निवडणूक आहे इंदोरा बुद्ध विहाराची. बरोबर आहे. आपण ते निवडणूक घेत आहेत ते निवडणूक आताही म्हणजे शासनाच्या आदेशानं काही केलं असतील, पण जशी निवडणूक पाहिजे आमसभा घेऊन सध्या तशी निवडणूक नाही. म्हणजे आमसभा झालेली नाही. आमसभा झालेली नाही आणि फक्त त्यांनी आपला काम म्हणतात त्याला कोणता ऑफिसर, प्रिसाइडिंग ऑफिसर, त्याच्यामध्ये जो आपण नोटीस करतो की आम्हाला हे करायचं आहे, व्होटिंग करायची आहे, फक्त त्यानं मॅनेज करून सध्या ते व्होटिंगचं हे केलेलं आहे. असं आताही म्हणजे 14 आपसात मिळून सध्या ते वोटिंग होत आहे. 14 वर्षांनी 14 ते म्हणजे 17 वर्षांनी 17 वर्षांनी ही निवडणूक होत आहे. 17 वर्षांनी तेही बरोबर नाही होत आहे. अच्छा, तेही आमसभा म्हणजे नियम बाह्य पद्धतीने नाही होत नाही. म्हणजे नियम बाह्य बाय पद्धतीने. काय नाव आहे तुमचं? तुम्ही बोलायला तयार नाही ना? या इकडे तुम्हाला करेल. इथे मतदान होत आहे. आदर्श कन्या शाळा आहे आणि नागशेन विद्यालय आहे. या परिसरामध्ये निवडणूक होत आहे. आणि तुम्ही काय सांगाल? तुमचा परिचय द्या. मी सिद्धार्थ खोबरागडे, उमेदवार आहे मी. बरं, कुठला पॅनल आहे? माझी पॅनल आहे मैत्री सामाजिक परिवर्तन पॅनल. बरं, काय सांगाल की कोणी म्हणतात 14 वर्षांनी निवडणूक होत आहे, कोणी म्हणतात 17 वर्षांनी निवडणूक होत आहे. एक उत्साह आहे. बरं. काय म्हणजे की परिवर्तन पाहिजे बा. हां. इंदोरा बुद्ध विहारमध्ये एक परिवर्तन झालं पाहिजे. हां, अशी लोकांची उत्साह आणि इतकं उत्साह मी आता 2-3 इलेक्शन बघितलेलं आहे, असं दिसलेलं आहे. हां, अच्छा 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 अच्छा. आणि या उत्साहामध्ये किती मतदार असतील इथे? एकूण 4,000च्या वरती मतदान आहे. 4,302 मतदान आहे. या ना तुम्ही. काय म्हणजे काय या निवडणुकीमध्ये जी चुरशीची निवडणूक बघायला मिळत आहे आणि 17 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे आणि 3 पॅनल आहे. परिवर्तन गरजेचं आहे का? हा, गरजेचं आहे. म्हणूनच ते एवढी भीड तुम्हाला इकडं इतका प्रतिसाद आपल्याला मतदार
मतदातामध्ये दिसत आहे. इतके लोक इथे आलेले आहेत की इतके लोक तर 2-3 मतदान झालेले आहेत याच्या आधी इतके आलेले नाही, पण लोक उत्साह आणि एक परिवर्तन झालं पाहिजे ह्या विहारामध्ये असं या लोकांचं अगोदर म्हणणं. कोणाचं इथे सत्ता होती? इथे एकता पॅनलचीच होती. अच्छा, आता कुठले पॅनल आहेत? आता एकता पॅनल आहेत, मैत्री सामाजिक परिवर्तन पॅनल आहे आणि नागार्जुन पॅनल. अच्छा, 3 पॅनल आहेत. आपल्यासोबत माझ्यासोबत महानगरपालिकेचे निवृत्त जे PRO आहेत सर कोलटकर सर, ते माझ्यासोबत आहेत. तुम्ही काय सांगाल? निवडणूक चुरशीची आहे इंदोरा बुद्धविहाराची. मी अनेक निवडणुकीमध्ये मी भाग घेतलेला आहे. मी पण 10 टर्म दोन टर्म मी पण या विहारामध्ये कारखानीमध्ये होतो. माझं एवढंच म्हणणं आहे की जे लोक राजकारणामध्ये उभे आहेत, कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत, ते या विहाराच्या निवडणुकीत उभे आहेत, ती चुकीची पायंड आहे. राजकारणी लोकांनी राजकारणाचं काम करावं, धार्मिक स्थळातील लोकांनी धार्मिक काम करावं. तेच इथं आणि तेच तिथं. उद्या तुम्ही कॉर्पोरेशनच्या तुम्ही ह्या विहाराच्या निवडीमध्ये पडलं, लोकांसमोर कोणता संदेश द्याल तुम्ही? अरे लोक हे म्हणतील तर काय तू साध्या विहाराच्या निवडीमध्ये निवडून येशील तर तुला कॉर्पोरेशनला काय निवडून येशील? हा एक पायंडा त्यांनी पाडायला पाहिजे होता. फार चुकीचा पायंडा आहे की राजकीय लोक धार्मिक स्थळामध्ये इंटरफेअर करून राहिले. नवीन पिढीच्या लोकांना आपण जी संधी द्यायला हवी. संधी दिली असती तर अधिक बरं झालं असं मला वाटते. आणि पहिला कारण मी पण किती वर्षांनी ही निवडणूक होत आहे? 17 वर्षांनी होत आहे. मी पण 2 टर्म किसनजी गोंडाने, आत्माराव रामटेके, बाबूजी डोंगरे, हरदास अंगारी, रत्नागिरी शेंडे यांच्यासोबत मी पण काम केलेलं आहे. 2 टर्म मी पण या विहारामध्ये होतो. नंतर मला असं वाटलं की आपणच काय विहारात आपण राहावं का? नवीन पुराणी सामोर यावं म्हणून संधी मिळायला मी हवी त्यावेळेस सर्वांना. उभं राहिलो नाही. नंतर फॉर्म नाही भरलं बरं. की नवीन लोकांनी यावं आणि त्यांनी उभं राहावं, त्यांनाही धार्मिक प्रवृत्तीच्या म्हणजे त्यांनाही काम सांगण्याचं करायचं, काम तात्पर्य करायचं. की कोलटकर साहेब, कसं आहे, संधी सर्वांना मिळायला हवी. कारण एकाची जर सत्ता असली तर ही म्हणजे ज्याप्रमाणे विकास व्हायला हवा त्याप्रमाणे 17 बुद्धविहाराच्या. वर्षामध्ये- आणि मला एक गोष्ट सांगा, बुद्धविहारामध्ये जे आहे ते जीर्ण झालेलं आहे बुद्धविहार, सांगतो मी, आणि थोडं कधीही मोठे अपघात होऊ शकतो. लोकशाहीमध्ये आपल्याकडे 5 वर्षाच्या कोणत्याही संस्थेमध्ये कारखान्याचे अधिकार आहे. मी पण 3 बँकेचा संचालक आहे. दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. कॉर्पोरेशनची असो या कोणी स्थानिक स्वराज्य संस्थेची या सहकार क्षेत्राच्या निवडणुका असतो, दर 5 वर्षांनी होतात. 17 वर्षानंतर ही निवडणूक येत आहे. का तुम्ही आतापर्यंत निवडणूक का नाही घेतली? 17 वर्षापासून तुम्ही निवडणूक का नाही घेतली? का निवडणूक घेतली नाही तुम्ही? म्हणजे तुम्हाला स्वतःच्या राजकारण या ठिकाणी करायचे आहे का? धार्मिक संस्था आहे. अजून तुमच्या चॅरिटीमध्ये आजही आम्हाला पत्र येतात चेंज रिपोर्टसाठी. जुन्या लोकांनाच आम्हाला चॅरिटी कमिशनमध्ये बोलवतात. माझ्याकडे 2-3 पत्र आले आहेत. चेंज रिपोर्टमध्ये चेंजच नाही झाली रिपोर्ट. बरोबर. की हा विहार कोणाची बपती नाही आहे. 1 तारीख ते 10 तारखेपर्यंत मला ते जुने दिवस आठवतात. 1 ते 10 तारखेपर्यंत किसनजी गोंडाने, आत्माराम रामटेके, रत्नाकर शेंडे हातात थैली घेऊन जेव्हा आम्ही प्रत्येकाच्या घरी जात होतो 1 ते 10 तारखेपर्यंत पगार होत लोकांचे. मग आम्ही 2 रुपये 5 रुपये असे थैली आमच्या ती राहत होती म्हणून आपण ते दानपेटीमध्ये टाकत होतो. आणि ज्यांनी दान दिलं त्याचे आम्ही नावाचे फलक लावले होते. त्या ठिकाणी नावाचे फलक होते. जसं जसं चेंज होईल आम्ही बोर्डनी तो नाव चेंज करत होतो. म्हणजे त्याचा आकडा दर महिन्यात लोक. अजून मला आठवते की हा जो विहाराच्या बांधकामासाठी आमच्या वडीलधाऱ्या माणसाचा फार मोठा योगदान आहे. माझे वडील रेल्वेला नोकरीला होते, हेड मेसन होते. ते सकाळी ड्युटीवरून दिवसभर ड्युटी करून यायचे आणि सायंकाळी 6 नंतर आम्ही श्रमदान केलेलं आहे त्या विहारामध्ये. आमची आई, मी, म्हणजे एक भैसारे हे चांदे ठेकेदार होते, गजानन चांदे, कमलेशचे वडील. या लोकांनी ॲक्च्युली श्रमदानातून 1 रुपया न घेता विहार बांधलेला आहे. आणि रात्रीच्या वेळेस रात्री 2-2 रात्रभर काम चालायचं. मसाला बनवायचं. एक भैसारे ठेकेदार, एक सहारे ठेकेदार होता. म्हणजे मसाला बनवायचं आम्ही असं डोक्यात तो घ्यायचं आणि द्यायचं, ते वरपर्यंत जायचे. असं श्रमदानातून हा विहार बनलेला आहे. पण आता राजकारण होत आहे ना. ही प्रथा मला दिसत नाही. एकाही बाहेरच्या लोकांच्या कोलटकर दान आपण कधी घेतलं नव्हतं. कोलटकर साहेब, इंदोऱ्यात कोलटकर साहेब, कोलटकर साहेबांच्या भावनांना आपण समजू शकतो. इंदोरा बुद्ध विहार याची जी इमारत तयार झालेली आहे, बांधकाम झालेलं आहे, ते श्रमदानातून झालेली आहे. जे उपासक उपासिका आहेत त्यांनी 1-1 रुपये गोळा करून या बुद्धविहाराचं निर्माण केलेलं आहे. परंतु हे जे दृश्य आपण बघत आहात,
इथे राजकारण आता झालेलं आहे. असं राजकारण धार्मिक निवडणुकीमध्ये नकोच, बरोबर आहे की नाही? यासाठी हा धार्मिक स्थळ वर्ग 3मध्ये येतो आहे. सरकारच्या गॅजेट नोटिफिकेशनमध्ये धार्मिक स्थळाच्या यादीमध्ये वर्ग 3मध्ये आपला हा येतो. नितीनराव साहेबांनी याच्याकरता 25 लाख रुपयाच्या 25 करोडचं प्रोविजन केलं होतं की या विहाराला आपण बांधू. त्याचं टेंडर निघालं. मी कॉर्पोरेशनमध्ये जनसंपर्क अधिकारी असताना पेपरला जाहिरात द्यायची होती बांधकामाच्या टेंडर, तर त्याची ॲड पण आली होती. मी ते तत्कालीन सचिवांना त्याची पेपरची कात्रणे दिलं होतं. तत्कालीन सचिव जाऊ द्या, तो नाव नाही सांगत. तर हे सर्व प्रोसेस झालं. त्याला काही म्हणजे तो विहार तोडून एक नव्याने चांगला अत्याधुनिक बांधायचं असं तुम्हाला प्लॅनिंग. कोलटकर साहेब एवढं माहित आहे का की इंदोरा बुद्ध विहार हे जीर्ण झालेलं आहे? पूर्ण जीर्ण झालेलं आहे. तिथे सकाळ केव्हाही काय सायंकाळ होऊ शकते. तिथे सकाळ सायंकाळ आमचे उपासक उपासिका येतात. Structure audit ही उद्या केलं. उद्या जर मोठी घटना घडली तर याला जबाबदार कोण? त्याला स्ट्रक्चर ऑडिटही झाला आहे. स्ट्रक्चर ऑडिटरने म्हटलं की जे आपले भीम आहेत आळवे ते नवीन त्याच्यावर बांधकाम करण्यासारखे नाही, याला नव्याने करावं लागेल, निर्माण करावं लागेल. निर्माण करावं लागेल. त्या ठिकाणी विहीर होती, त्या ठिकाणी विहीर आहे, त्या ठिकाणी विहीर पण होती. आणि आता ठीक आहे, 17 वर्षानंतर निवडणूक होत आहे. हा, आनंदाची बाब आहे. दर 5 वर्षांनी निवडणूक व्हायला पाहिजे होती, पण ती झाली नाही. हा. हे दुःखाची बाब आहे. दर 5 वर्षांनी निवडणूक व्हायला पाहिजे, ते झाली नाही. आता 17 वर्ष निवडणूक होत आहे, आनंदाची बाब आहे. नवीन लोकांना त्या ठिकाणी चान्स आता मिळालेला आहे. जेही निवडून येतील पदाधिकारी त्यांनी जे उर्वरित कामं पेंडिंग आहेत ते कामं पेंडिंग त्यांनी मार्गी लावावं. मार्ग गटपायले जी माझ्यासोबत आहेत, जे सचिव म्हणून इंदोरा बुद्धविहाराचे आहेत. गटपायले साहेब, तुमच्या कार्यकाळामध्ये काय विकास केला तुम्ही बुद्धविहाराच्या इंदोरा? मी जेव्हा तिथे आलो तर तिथे फक्त प्रार्थना व्हायची, त्याच्या व्यतिरिक्त काय कामं होत नव्हतं. 2003ची गोष्ट सांगतो मी. त्याच्यानंतर मी एक लायब्ररी उभारली तिथे, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट उभारलं, मॅरेज ब्युरो उभारला. त्याच्यानंतर मी हॉस्टेल तिथे लेडीज हॉस्टेल उभारला. एक नवीन नालंदा वाजते एक नवीन बिल्डिंग उभारली, एक ॲम्ब्युलन्स घेतली. म्हणजे जितके म्हणजे जे मी करू शकतो धम्मासाठी जितका करू शकतो जितका करू शकतो. आणखी आपला विहार क दर्जामध्ये आहे. बरोबर, म्हणजे तुमच्या नोटिस नाही माहित आहे मला. क दर्जामध्ये आपल्या विहाराला 20 लाख लोक दरवर्षी व्हिजिट करतात. बरोबर, हां बरोबर. कारण की आपण इतका व्याप वाढवलेला आहे. आधी तिथलेच लोक यायचे प्रार्थनेमध्ये, आता पूर्ण उत्तर नागपूर, पूर्ण नागपूरचे लोक तिथे बरोबर तिथे येतात. आणि देश विदेशातून देश विदेशातून ऐतिहासिक बुद्ध विहार आहे. आता आपला विहार म्हणजे पूर्ण इंटरनॅशनल विहार झालेला पण आहे. तिथे राजकारण का झालं आता? तिथे राजकारण मी तुम्हाला सांगतो, धार्मिक स्थळी राजकारण नको ना. हो, इथे कसं झालं आहे की आधी मला असं नाही वाटत की कोणी कॉर्पोरेटर असताना ते लढायचे, परंतु ठीक आहे, सर्वांची एक त्यांची पर्सनल लाईफ आहे आणि त्यांचे पर्सनल डिसिजन आहे की ते लढू शकतात. आपण त्यांना म्हणू शकत नाही नाही, की पण तुम्ही 17 वर्षांनी निवडणूक घेणं हे नियम बाह्य आहे. त्याच्या- आणि विशेष सांगायचं म्हणजे आरोप जे कमिटीवर होत आहे तो आरोप असा होत आहे की मीटिंग न घेता ही निवडणूक घेण्यात आली. नाही, असा होत नाही. चॅरिटीच्या आदेशानुसार आपण मीटिंग घेत आहोत. आपण सर्व जे आपले संस्था आहे तिथले मेंबर्स आहेत जे म्हणून राहिले की आम्हाला 1 वर्षाने ते निघून गेले, यांनी हिटलरशाही केली, त्यांनी साईन केली. त्या साईनच्या बेसवर हा निवडणूक आपण घेऊन राहिलो. म्हणजे निवडणुकीची प्रक्रिया ही हे, हा. तुम्ही सर्वांना विश्वासात घेऊनच करून राहिलो. कारण की त्यांची साईन आहे, जे म्हणून राहिले मेंबर की आम्हाला काढला, तर त्यांची साईन आहे. मी त्यांना प्रूफ करू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही आहात, बरोबर, म्हणजे तुम्ही खोटं बोलून राहिले. बरोबर, बरोबर आहे की नाही? बरोबर, तुम्ही साईन केलं तेव्हा त्याच बेसवर इलेक्शन होऊन राहिला. बरोबर. पण ही 5 वर्षांनी निवडणूक व्हायला पाहिजे, Yes. 17 वर्ष का लागले? 2013 मध्ये इलेक्शन होती याच्यावरला, तर आपल्याला काय झालं की क दर्जा प्राप्त झाला. बरं, तर मला असं वाटलं की क दर्जा आम्हाला फोन आला जिल्हा नियोजन ऑफिसमधून बरं, की तुमच्या इंदोरा बुद्धविहारमध्ये तुम्हाला क दर्जा मिळण्यात आलेला आहे, तुम्ही या. तर आम्ही तिथे गेलो, आम्हाला त्यांनी लेटर दिलं. तर म्हणे तुम्ही कोण? म्हणे मी म्हणे अमित गडपण, तिथला सचिव. तर म्हणे तुम्ही शेड्यूल 1 तुमचं नाव आहेत का? म्हणे. तर म्हटलं सर मी घेऊन येतो म्हटलं. तर तिथे मी गेलो चॅरिटीला गेलो. तर तिथे मला माहीत पडलं की 79चे नाव होते, 1979.
त्याच्या कोणीच चॅरिटीमध्ये चेंज रिपोर्ट दाखल केला नव्हता. अच्छा, चेंज रिपोर्ट दाखलच केला नव्हता. अगर आता मी ते लढाई लढलो असतो ना, ते संस्था राहिलीच नसती. म्हणून एवढा वेळ लागला का? या- 17 वर्ष लागले या का? 2017 मध्ये होती, म्हणजे 9 वर्ष हे गेले. बरं. 9 वर्ष आपण लढाई करत गेलो. हां, त्याच्यानंतर काय झालं, 17 मध्ये आपण म्हणजे 13 मध्ये दाखल केली. हां. 74 पासून 84 पासून 89 पासून 94, 90 पासून 99, 99 पासून 2003 हे सर्व मला शेड्यूल मध्ये जमावं लागलं. नाही नाही, तो बनवावा लागला मला. बरोबर. गटपाले साहेब, तुम्ही 17 वर्ष म्हणजे सतत ही लढाई लढत सतत राहिले. मला म्हणजे 2020 पर्यंत, त्याच्यानंतर कोरोना आला. पण तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का? 17 तुम्ही किती वर्षापासून सचिव आहात? मी तिथे मला असं वाटतं अंदाजे किती वर्ष झाले? मला 20 वर्ष म्हणजे 17 वर्ष झाले. 17 वर्ष झाले. हो. परंतु आज इंदोरा बुद्धविहार हे मोडकळीस आलेलं आहे. कधीही तिथे मोठी दुर्घटना होत तेच तर तुम्हाला सांगतो. तेच तुम्हाला पायाच नाही ना, पायाभूत नाही ना. तेच तुम्हाला सांगतो मी. काय झालं की बिल्डिंग जीर्ण झाली आणि आपण इलेक्शन घेऊन या जीर्ण बिल्डिंगांना द्यायचा काय? एक माणूस घेता नात्याने द्यायचा काय? म्हणून हां. काही लोकांना मी विश्वासात घेतलो, तर ते काय बोलले की तुम्ही इलेक्शन नका घेऊ. मी काय म्हटलं की काही लोकांना की तुम्ही या इथे बसा, इलेक्शन नाही घेऊन आपण हे प्रोसेस चालू ठेवू. तर आता तुम्हाला तुमच्या नोटिसेशन DPC फंडातून आपल्याला 10 करोड रुपये Sanction झालेलं आपल्या आहे. प्रोसेसमध्ये आहे. प्रोसेस. आचारसंहिता नाही लागली असती तर आतापर्यंत ते सँक्शन झाले. तर म्हणजे इंदोरा बुद्धविहाराचं नूतनीकरण होणार. 100% होणार. 100% Yes, होणार. 100%. हां, या तुम्ही सुद्धा या ना, इकडे या ना. गटपाले साहेबांचं म्हणणं आहे की आता नूतनीकरण होणार. 10 करोड रुपये प्रस्तावित आहेत असं गटपाले साहेब. नूतनीकरण नाही, त्याला पाडून तुमचा परिचय द्या. मी मधुकर रामटेके कोषाध्यक्षासाठी एकता पॅनल म्हणून उभा आहे. बरं, ठीक आहे. आम्हाला नूतनीकरण करायचं नाही. जर आमचं पॅनल आलं, मग पडलं तर काय कराल? सांगतो ना तुम्हाला. हा. आता 2 वर्षामध्ये त्याला पाडून सनी आम्ही हे आधुनिक विहार बनवू, म्हणजे नागपूर शहराचं वैभव राहील. वैभव राहील. हो. आधुनिक विहार बनवण्याची यांची एक मानस आहे. तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे ना. आपण काय करू तुम्हाला सांगतो की आपण त्याला डिस्प्ले करू. बरं, म्हणजे जे आपण आर्किटेक्टने बनवलं ते डिस्प्ले करून आपण दाखवून लोकांना. जे दीक्षाभूमी दाखवू शकली नाही, इतका मोठा प्रोजेक्ट होता, ते दाखवू शकली नाही. आणि इकडे या तुम्ही आता या नाही, नाही, बरोबर. तर इंदोरा बुद्धविहाराची ही निवडणूक सुरू आहे आणि इंदोरा बुद्धविहाराच्या निवडणुकीमध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे वादळ निर्माण झालेलं आहे. आणि इलेक्शनच्या वेळेला 5च्या नंतर आम्ही तेवढी 5च्या नंतर आम्ही मुलाखत देऊ असं ते म्हणत आहे. आपण बघत राहा मिशन महाराष्ट्र न्यूज, IBM फिनलँड न्यूज. धन्यवाद. नमस्कार.